नमस्कार मैत्रिणींनो, मॅड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 टिपक्यांची अगदी सुरेख आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आधी आपल्याला 4 ते 4 हे टिपके मांडून घ्यायचे आहेत अगदी सुरेख पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपले हे 4 ते 4 टिपके हे मांडून झालेले आहेत, एकाखाली एक। आता आपल्याला सरळ रेघा ओढून घ्यायच्या आहे 4 ते 4। आता ह्या आपण पाहतोय अशा उभ्या 4 रेघा झालेल्या आहेत। तर आता आपल्याला आडव्या ह्या 4 रेघा काढून घ्यायच्या आहेत। याच्या नंतर एकमेकांना क्रॉस होतील अशा। चला तर मग काढून घेऊयात। तर आता आपल्याला त्यामधून 3-3 रेघा या काढायच्या आहेत, वरच्या साईडला, खालच्या साईडला आणि दोन्हीही बाजूंना, मधला चौकोन सोडून फक्त। चला तर मग काढून घेऊयात। तर आपल्या या रेघा काढून आता कंप्लीट झालेल्या आहेत। तर आपण मधल्या साईडला त्रिकोण काढून घेणार आहोत चारही बाजूंना। चला तर मग काढून घेऊयात। चला तर आता आपला हा त्रिकोण काढून झालेले आहेत। तर आता आपण पुढची स्टेप काढून घेऊयात। मधल्या साईडला आपण त्रिकोणाच्या साईडला मधून रेघा या काढून घ्यायच्या आहेत चौकोनाला, खूपच सुरेख पद्धतीने। तर अशा या रेघा या आपल्या, म्हणजे आपण रेघा आधीच का काढत आहोत, तर चारही रेघा या समांतर अशा आल्याही पाहिजेत आणि दिसल्याही पाहिजेत। त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाला समांतर अशा बाहेरच्या दिशेने 3-3 रेघा या समांतर काढून घ्यायच्या आहेत चारही बाजूंना। चला तर मग काढून घेऊयात आपण। तर आता आपल्या चारही त्रिकोणातल्या या रेघा कंप्लीट झालेल्या आहेत। तर आता आपण पुढची डिझाईन ही काढून घ्यायची आहे। चला तर मग ज्या रेघा आपण काढलेल्या आहेत, तर आपण त्याला प्रत्येकच बाजूने त्रिकोणाला धरून अशा अर्धगोल हे काढून घ्यायचे आहेत। प्रत्येक साईडला 2-2 अर्धगोल त्या गोल्या, म्हणजे त्रिकोणाला आणि चौकोनाला मिक्स होऊन अशा काढून घ्यायच्या आहेत। चला तर आता त्याच्या मधल्या साईडला आपण कमळाची डिझाईन चौकोनाच्या दिशेने असा काढणार आहोत, म्हणजे गोलाकाराला चिटकून पुढच्या दिशेने या पाकळ्या वगैरे काढून ह्या घ्यायच्या आहेत। चला तर मग आधी आपण हे गोलाकार जे काढलेले आहेत ते व्यवस्थित नीट एका शेपमध्ये सर्वच असे करून घ्यायचे आहेत। चला तर आता आपण थोडीशी डार्क लाईन सुद्धा आपण करून झालेली आहे। तर आता आपण अशा पद्धतीने एक पाकळी काढून 2-2 पाकळ्या ह्या आतल्या साईडला, एक पाकळी कमळाची आणि एक गोल पाकळी अशी काढून कमळ काढून हा घेणार आहोत। तर आता प्रत्येकच घरामध्ये आपण अशाच प्रकारचे कमळ काढून अगदी सुरेख अशी डिझाईन आपण काढत आहोत।
चला तर आता आपल्या प्रत्येकच साईडला हे कमळ काढून कंप्लीट झालेले आहे। मधल्या चौकोनाला आपण पिवळा टिपका देऊन गोलाकारात पसरवून त्याला लाल रंग हा देऊन घेणार आहोत। चला तर मग आणि त्याच्या साईडने पांढरे पांढरे छोटे टिपके द्यायचे आहेत व त्यालाही फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपण 2 कमळांच्या आणि अर्धगोलाच्या मध्ये या 3-3 रेगा छोटी मोठी मोठी अशी काढून घेऊन मधल्या साईडने आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे। आता आपण प्रत्येकच 2 कमळांच्या मध्ये ही डिझाइन काढतोय व आपण कमळाच्या मधल्या पाकळीला हा गुलाबी रंग देणार आहोत, लाल रंग देणार आहोत। चला तर मग आता प्रत्येकच मधल्या पाकळीला आपण लाल रंग व साईडच्या 2 पाकळ्यांना गुलाबी रंग आणि लास्टची पाकळी आपण पोपटी रंगाने रंगवणार आहोत। फेंट हिरवा कलर असा रंग आपण प्रत्येकच साईडला देऊन घेणार आहोत आणि 2 कमळाच्या मधली ही डिझाइन अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। चला तर मग फटाफट काढून घ्यायच्या आहेत। अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या घरादारासमोर काढून नेहमीच आपलं अंगण रांगोळींनी सुरेख असं सजवत रहा। चला तर आपल्या अशा पद्धतीने 4 कमळ म्हणजे अर्धी रांगोळी ही आपली कंप्लीट झालेली आहे। व मधल्या कमळाच्या साईडला आपण 3 पांढरे टिपके, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 1 आणि 1 रेघ अशी काढून घेत आहोत व तीही डिझाइन आपण लागलीच कंप्लीट करून घेत आहोत। एका साईडला मी बसलेली आहे त्यामुळे मी त्या साईडचीच पूर्ण डिझाइन ही कंप्लीट करून घेत आहे आणि त्या कमळाच्या समोर पण 2 आणि 1 असे टिपके देऊन बोटाच्या सहाय्याने पसरवून गोलाकार देऊन पुढे 1 रेघ काढून घेत आहे। तर आता अर्धी बाजू ही टोटली कंप्लीट करत आहे आणि नेक्स्ट बाजू ही अशाच पद्धतीने मी कंप्लीट करणार आहे। चला तर मग सगळ्यांनी ही रांगोळी नक्कीच एकदा तरी दारासमोर काढा। कमळाची रांगोळी ही खूपच प्रिय असते व पाहणाऱ्यांचे डोळेसुद्धा खूपच छान वाटतं, डोळ्याला असं थंड वाटतं की बाबा किती सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आलेली आहे। सगळेच तुमचं तोंड भरून कौतुक करतील, किती सुरेख रांगोळी ही काढली आहे तुम्ही, त्यामुळे नक्कीच काढा।
चला तर आता आपले कमळांना पूर्णच कलर हा देऊन झालेला आहे व आता आपण मधली डिझाईन ही काढतोय। सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर चॅनलला। रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला इझिली पाहता येतील नवीन व्हिडिओज। चला तर मग आपली राहिलेली डिझाईन ही खूपच कमी वेळेमध्ये आपण आता कंप्लीट करून घेत आहोत। लास्टचे 2 घरं राहिलेली आहेत आता आपली कंप्लीट करायची। चला आता मग फटाफट आपण कंप्लीट करून घ्यायची आहे। चला तर अशा पद्धतीने आपण कमळाच्या मध्ये एक पांढरा रेगा काढून घेणार आहोत आणि त्यालाही छोटा डॉट देणार आहोत व आता राहिलेली डिझाईन ही फटाफट आपण कंप्लीट करत आहोत। Thank you so much for watching this video. Thanks a lot. आपण व्हिडिओ झाल्यानंतर याचा ओव्हरव्ह्यू पण आपण पाहणार आहोत की लांबून आपली रांगोळी कशी वाटणार आहे। चला तर आता प्रत्येकच मधल्या त्रिकोणालाही आपण पिवळे टिपके हे प्रत्येक साईडला देऊन घ्यायचे आहेत। पसरवून लाल रंग द्यायचा आहे। चला तर आता आपली रांगोळी पूर्णच कंप्लीट होण्यास रेडी आहे। थँक यू सो मच। थँक्स अ लॉट। नक्कीच एकदा तरी दारासमोर ही रांगोळी काढली पाहिजे। अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे। मन अगदी प्रसन्न होतं चांगल्या क्लासी रांगोळ्या पाहिल्यानंतर। थँक यू सो मच। हा पहा ओव्हरव्ह्यू याचा।